हॅलो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं संध्या वैभव चॅनलमध्ये. तर मी आज आहे ना मुलगा होणार की मुलगी होणार हे 100% खरं सांगणार आहे, जे मला माझे अनुभव आलेले आहेत त्यावरून. तर मला 5वा-6वा महिना ज्या वेळेला लागला होता त्यावेळेलाच मला कळलं होतं का मला मुलगी होणार आहे म्हणून. तर मी आज तेच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. काही व्हिडिओमध्ये आहे ना खूप म्हणजे खोटं सांगितलं जातं, तर ते काय खोटं होतं आणि काय माझ्या बाबतीत खरं घडलेलं आहे ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि मुलगा किंवा मुलगी याचा मी काही भेदभाव करत नाही. मला मुलगी म्हणजे पहिला मुलगा होता आणि मला ज्यावेळेला दुसरी प्रेग्नेन्सी राहिली त्यावेळेला मला असं सतत वाटायचं का मलाही ना मुलगी व्हावी. तर प्रत्येकाचीच इच्छा असते का एक मुलगा असावा आणि एक मुलगी असावी. तसंच तुमची ही असेल तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हालाही कळेल तुम्हाला मुलगा होणार आहे की मुलगी होणार आहे. तर मी माझे दोन्ही मुलांच्या वेळेचे अनुभव सांगते, मुलगा आणि मुलीच्या वेळेचे. तर पहिला अनुभव माझा होता उलटी. तर सगळ्यात अगोदर प्रेग्नेन्सी ज्या वेळेला आपल्याला राहते तर त्यावेळेला उलटीच होते. तर उलटी आहे ना मला मुलाच्या वेळेला 3 महिन्यामध्ये मिनिमम 10 ते 15 वेळाच उलटी झालेली असेल, जास्त काही मला म्हणजे उलटी झाली नाही. आणि ज्या वेळेला माझी मुलगी म्हणजे राहिली होती मला, तर त्यावेळेला आहे ना 4 महिने कंटिन्यू उलट्या व्हायच्या, खूप उलट्या व्हायच्या आणि काहीही पचन होत नव्हतं. पाणी पिले तरीही मला उलट्या व्हायच्या. आणि नंबर 2, उलटी ज्या वेळेला संपते आपली 3 ते 3.5-4 महिने होतात, तर त्यानंतर आहे ना मग येतो खाण्याचा विषय. तर खाण्याच्या विषयामध्ये काही जण म्हणतात गोड खाल्लं तर मुलगी होते आणि तिखट खाल्लं तर मुलगा होतो. तर हे ना खरंच माझ्या बाबतीत खरंच घडलेलं आहे. मला गोड आजी पहिल्यापासून म्हणजे जास्त काही एवढं गोड आवडत नव्हतं, पण ज्या वेळेला मला माझी मुलीच्या वेळेला प्रेग्नेन्सी राहिली ना त्यावेळेला मी प्रचंड गोड खाल्लेले. आणि मुलाच्या वेळेला ना मला ठेचा आणि भाकरी जास्त खाऊशी वाटायच्या, तर मी ते खूप खाल्लेले. आणि मुलीच्या वेळेला आहे ना 4 महिन्यापर्यंत मला जेवण काय जास्त एवढं गेलं नाही. पण त्यानंतर जेव्हापासून मला जेवण जायला लागलं तर तेव्हा आहे ना मी खूप गोड असं करायची, खीर करायची किंवा मग जिलेबी म्हणजे असं जास्त करून आहे ना मी जिलेबी खाल्लेली आहे. त्यानंतर येतो विषय पोटाच्या आकाराचा. ज्या वेळेला आपला 6वा-7वा महिना होतो तर त्यावेळेला पोट लगेच आपलं दिसायला लागतं, थोडं का होईना 7व्या महिन्यापर्यंत चांगलं दिसतं. तर ज्या वेळेला पोटाचा खालच्या साईडला जरासा म्हणजे असं असतं, तर खालच्या साईडला जर पोट असेल तुमचं तर तुम्हाला 100% मुलगाच होणार आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला असं वरच्या साईडला म्हणजे पोट असेल, मी फोटोही दाखवेल तुम्हाला. तर ते ना माझ्या बाबतीत खरंच खरं घडलेलं आहे. मी माझ्या मुलीच्या वेळेला ज्या वेळेला मला प्रेग्नेन्सी होती फोटो काढलेले आहेत मी काही, ते तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि त्यानंतर मुलाच्या वेळेचे नाही आहेत माझ्याकडे, पण मुलीच्या वेळेचे आहेत ते मी दाखवेन. तर पोटाचा विषयही माझ्या बाबतीत खरा घडलेला आहे. त्यानंतर येतो तो आपला लायनिंगचा विषय, जी पोटाच्या वरती आपली लायनिंग असते त्यावरचा. तर काही जण असं म्हणतात का पूर्ण रेष असेल तर मुलगाच होतो आणि अर्धी रेष असेल, बेंबीच्या खालून जर अर्धी रेष असेल तर मुलगीच होते. तर ह्या बाबतीत आहे ना माझ्याविषयी खरंच खोटं घडलेले. तर माझ्या दोन्हीही मुलांच्या वेळेला आहे ना पूर्ण लायनिंग हे सरळच असायच्या, अजिबात वाकडी तिकडी पण नव्हती आणि काहीच नाही. मुलाच्या वेळेलाही तशीच होती आणि मुलीच्या वेळेला पण माझी तशीच होती. नंतर येतो टॉपिक म्हणजे प्लेसेंटा पोस्टेरियल असेल तर मुलगा होतो आणि अँटेरियल असेल तर मुलगी होती. तर हे माझ्याच नाही, अजून माझ्याबरोबर माझी एक जाऊबाई प्रेग्नेंट होती, तर तिच्याही बाबतीत ते खोटं घडलेले आणि माझ्याही बाबतीत खोटं घडलेले. मी खूप व्हिडिओ बघितलेले, 100 व्हिडिओ बघितले असतील, त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं होतं का अँटेरियल असेल तर मुलगी होते आणि पोस्टेरियल असेल तर मुलगा होतो. तर माझ्या बाबतीत आहे ना मी तुम्हाला लास्टला माझे रिपोर्ट दाखवणार आहे, तर ते तुम्ही आवर्जून नक्की बघा. तर माझ्या बाबतीत आहे ना प्लेसेंटा पोस्टेरियल होता, अँटेरियल नव्हता. आणि मुलाच्या वेळेला पण प्लेसेंटा पोस्टेरियल होतं. तर यामध्ये काहीही नाही आहे अँटेरियल आणि पोस्टेरियलचं. त्यानंतर येतो विषय हार्टबीटचा. तर हार्टबीट आहे ना मी माझ्या मुलाच्या वेळेच्या काही माझ्या एवढं लक्षात नाही आहेत, पण ज्या वेळेला मुलीच्या वेळेच्या बघायची तर काही व्हिडिओमध्ये असं सांगायचे 140च्या पुढे जर असेल तर ती मुलगीच असते आणि 140च्या जर आत असेल तर तो मुलगा असतो. तर हे माझ्या बाबतीत खरंच घडलेलं आहे. माझ्या मुलीच्या आहे ना ज्या वेळेला मी 3री महिन्याची सोनोग्राफी केली तर त्यावेळेला आहे ना तिच्या 154 हार्टबीट भरले होते आणि तेव्हापासून ती 150च्या वरतीच तिच्या जेव्हा मी सोनोग्राफी केली तेव्हा तिच्या 160 163 अशाच भरायच्या. मी तुम्हाला माझे रिपोर्ट दाखवते. हे माझे 3ऱ्या महिन्याचे रिपोर्ट आहेत. तर 3.5-4 महिन्याच्या नंतर माझ्या अचानक पोटात दुखायला लागलं, त्यावेळेचे हे 2 रिपोर्ट आहेत माझे. तर ह्याच्यावरती हार्टबीट बघू शकता तुम्ही. त्यानंतर हा 5व्या महिन्याचा रिपोर्ट आहे, पण ह्याच्यावरच्या हार्टबीट काही दिसत नाहीत, पण खरंच 160 होत्या त्यावेळेला. पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.